समजा सांगतोय ते तुम्ही करताय खरं हो, पण मी आज जे केलं ते पटतंय मला. न पटता मागे येणाऱ्यातली मुलगी आहे का मी? तुमची प्रत्येक गोष्ट मला पटते म्हणून तर आपण लग्न केलं. हो, पण तुम्ही असं कधी शेतावर राहिला नाहीत आणि आता अचानक असं हरकत नाही. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण विचार करून करताय हे माहितीये मला. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्यालाच तर लग्न म्हणतात ना राणाजी. हो, पण तुमच्या आई वरणार नाहीत ना व? नाही म्हणजे ते मी लग्नाच्या अर्ध्यात ते समजा लिहिलं होतं ना व की वाडा आहे म्हणून, आणि आता असं वाडा सोडालोय तर ते खोटं बोलून फसविल्यासारखं तर होणार नाही ना व? नाही, वाडा आपला आहे, वाड्यातली माणसं आपली. मग त्यांच्याकरता आपण वाडा सोडून शेतावर गेलो, यात बिघडलं कुठे? हो, पण तुम्हाला कसं कळलं की मी हे समजा आपल्या माणसांसाठी करतोय ते? आजवर तुम्ही कुठली गोष्ट स्वतःसाठी केली आहे का? हे असं लग्नाच्या पहिल्या रात्रीला तुम्हाला असा त्रास देतोय? असा कुठलाही विचार मनात आणू नका. आता आपलं ठरलंय ना, मग आता मागे वळून नाही बघायचं. हो, पण तुमच्या आईचं लय भ्या वाटतं मला. तुम्ही त्याची चिंता नका करू. वाटलं तर मी आईला सांगेन की मी हट्ट केला म्हणून राणाजी मला शेतात घेऊन आले. नाही नाही, हे असं खोटं बोलायला मला अजिबात पटत नाही. नाही नको, मी समजवतो त्यासनी परत. तुम्ही आता कोणाचाही विचार करू नका. तुमच्या मनाला जे योग्य वाटतंय पटतंय ना तेच तुम्ही करा. मी तुम्हाला त्रास तर देत नाही ना व? नाही, तुम्ही म्हणला होता साथ देणार तसं. तुम्हाला मी सोडून जाणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, अहो तुम्ही शब्दाच्या लय पक्के आहेत माहिती आहे मला. तुम्हाला रात्रीची भ्या वाटत असून बी तुम्ही त्या दिवशी काजो बघायला आलात, तेव्हाच ओळखलं होतं मी तुम्हाला. मग आता अंधारात एकटीला नाही ना जावं लागणार मला? छे, अहो मी चल म्हणल्यावर तुम्ही लगेच यायलात, तर आता एकटं सोडत असतोय होय तुम्हाला? जाऊया मग. या नवरीला शेतात जाऊन अजून खूप तयारी करायची. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. असा ह्यो नवरदेव आहे की तुमच्या मदतीला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.